सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील यात्रा ही जगप्रसिद्ध नागपंचमीची यात्रा मानली जाते। प्रामुख्याने आज यात्रेला सकाळी उत्साहामध्ये प्रारंभ झाला। सकाळी 9 वाजता मानाची जी पालखी महाजन कुटुंबियांच्या वाड्यातून निघाली आणि त्यानंतर यात्रेला प्रारंभ झाला। वन विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून प्रचंड प्रमाणात यावेळी बंदोबस्तही करण्यात आलेला होता। ठिकठिकाणी गस्ती पथके, त्याचबरोबर प्रामुख्याने आरोग्याच्या सोयीसुद्धा यावेळी करण्यात आलेल्या होत्या। नगरपालिकेच्या वतीने नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध सुविधाही यावेळी करण्यात आलेल्या होत्या। शिराळा येथील 32 शिराळा येथील नागपंचमीची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। प्रचंड प्रमाणामध्ये यावेळेला येथे गर्दी झालेली होती। प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्तही यावेळेला येथे ठेवण्यात आलेला होता। प्रसार माध्यमासाठी 32 शिराळ्याहून रमेश डोंगरे। 32 शिराळ्यात नागपंचमी उत्सवाला आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। सांगली जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शिराळा येथील नागपंचमी प्रसिद्ध आहे। न्यायालय आणि वन विभागाने दिलेल्या आदेशानुसार शैक्षणिक प्रशिक्षणाच्या तत्वावर केवळ 41 नागमंडळांना प्रदर्शन परवानगी देण्यात आली होती। याच आदेशाचे पालन करत यंदाही नागपंचमी उत्सवाची परंपरा उत्साहात सुरू करण्यात आली। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर देश विदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक तसेच पर्यटक कालपासूनच शिराळ्यात दाखल झालेत। आज सकाळी महाजन यांच्या घरापासून मानाच्या पालखी मिरवणुकीची सुरुवात झाली। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले। यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक पार्किंग, एसटी व्यवस्था, आरोग्य पथके, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल, पिण्याचे पाणी यासह मूलभूत व्यवस्था करण्यात आली होती। आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी अंबाबाईचे दर्शन घेतले। 32 शिराळ्याहून प्रसारमाध्यमासाठी रमेश डोंगरे। याच्या संदर्भातली एक उत्कंठता होती आणि त्यांची असणारी मननिशा होती 32 शिराळावासियांची, ती या निमित्तानं पूर्ण झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल, लाखोचा जनसागर इथं रोखलेला आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज 32 शिराळावासियांच्या वतीनं सुद्धा आणि 32 शिराळ्यांसाठी वासियांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी अतिथी देवो भव या पद्धतीनं येणाऱ्या अतिथीचं स्वागत करावं आणि ही नागपंचमी जगप्रसिद्ध जी नागपंचमी आहे तशीच परत जगप्रसिद्ध नागपंचमी करण्यासाठी या निमित्तानं या पुढच्या काळात पावलं टाकावी।